कारवाई केली आहे। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहा याला अटक करण्यात आलेली आहे। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहाला आता अटक करण्यात आलेली आहे। टीईटी पेपर फुटीचा मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। महिनाभरानंतर हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी साहिल रेळेकर यांच्याकडून। साहिल, खरं तर टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील महाराष्ट्रात तेवढंच गाजलं होतं आणि आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नेमकी कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली? नाही, निश्चितच आताच्या महत्वाची अपडेट म्हणायला लागेल की या प्रकरणामध्ये जेव्हा गैरप्रकार झाला होता, या प्रकरणामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत भिवंडी पोलिसांनी आहे। या प्रकरणातील आरोपी जो गेल्या जवळपास 1 महिनाभरापासून फरार होता, हा मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहा याला बिहारमधल्या पटण्यातील भिवंडी पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि नियोजनबद्धतेने या ताब्यात घेतलेले आहेत। भिवंडीतील पुणे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रकरण दाखल आहे आणि या प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आलेला होता। मात्र मुख्य आरोपी जो बिजेंद्र कुमार आहे, हा 1 महिन्यापासून फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी पोलिसांचे एक पथक जवळपास 1 महिन्यापासून बिहारमध्ये तळ ठोकून होतं। अत्यंत शिताफीनं या आरोपीला ज्याचा जो हालचालींचा जो माग होता पोलिसांनी काढलेला आहे। पटना येथील हा आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याच्या नंतरच भिवंडी पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा घातला आणि अत्यंत धाडसी पद्धतीने त्याला आरोपीला अटक करण्यात आली आहे। आणि मुख्य विशेष बाब म्हणजे आज सकाळी बिहारमधून पुणे विमानतळावर या आरोपीला आणण्यात आलं। त्यानंतर त्याला भिवंडीच्या दिशेने नेण्यात आलेलं आहे। आज साधारणपणे 10 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतल्या परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त कार्यालयात या आरोपीला नेण्यात येणार आहे। आणि या टीईटी परीक्षा गैरप्रकार नेमकं स्वरूप या प्रकारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे किंवा याचा नेटवर्क किती मोठा आहे याचा देखील आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। त्यामुळे टीईटी परीक्षा गैरप्रकाराच्या तपासणीच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। साहिल, खरं तर गेल्या महिनाभरापासून हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता। या महिनाभरात हा आरोपी नेमका कुठे दडून बसलेला, त्याच्यासोबत आणखी काही त्याचे साथीदार आहेत का? निश्चितच यापूर्वी जून 2023 मध्ये जी टीईटी परीक्षा झाली त्या दरम्यान भिवंडीमध्ये एका हॉटेलमध्ये हे जे काही आरोपी आहेत ते पेपर फुटीसाठी येणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं। मात्र पेपर फुटीच्या आधीच या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आला होता। मात्र याचा जो मास्टर माइंड आहे बिजेंद्र कुमार, हा पोलिसांना गुंगारा देऊन अनेक ठिकाणी राज्यांमध्ये फरार असल्याचं पोलिसांना निष्पन्न झालं होतं। यापूर्वी 3 आरोपींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मात्र हा जो बिजेंद्र कुमार आरोपी आहे याच्यासोबतच त्याच्या पत्नीला देखील यापूर्वी अटक करण्यात आलेलं होतं। त्यासोबतच एका प्रिंटिंग प्रेस मधल्या 2 कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं बोललं जात आहे। अगदीच निश्चित साहिल, खरं तर गेल्या महिनाभर पोलीस या आरोपीचा शोध घेत होते आणि आज मात्र यावर कारवाई करण्यात आलेली आहे। अन्य काही साथीदार त्याच्यासोबत सापडलेले आहेत की त्याला एकट्यालाच पकडण्यात आले? बिजेंद्र कुमार याच्यासोबत आणखी एका साथीदाराला देखील पटण्यातून पोलिसांनी भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते। मात्र यापूर्वी 3 आरोपींना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता पोलीस आयुक्तालयाच्या शाळे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत भिवंडी पोलिसांनी याला ताब्यात घेऊन पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये हजर करण्यात येत आहे। त्याच्याकडे पुढे जे इंट्रोगेशन केलं जाईल त्यानंतरच आणखी यामध्ये कोणाचा सहभाग आहे किंवा याचं नेटवर्क कुठपर्यंत जाते हे देखील आपल्याला पाहता येणार आहे। आता नेमकी पुढील प्रोसेस कशी असणार आहे? पोलिसांनी तर याला अटक केलेलीच आहे, अन्य आरोपी त्याचे आहेत। पूर्ण आता हे जाळं त्यांनी कसं पसरवलं याचा तपास होणार आहे का? या प्रकरणाचा मुख्य आरोपी जो आहे बिजेंद्र कुमार हा गेल्या 1 महिन्यापासून फरार होता। त्यामुळे त्याचीच ही जी अटक होती ना ती सगळ्यात महत्वाची अटक मानली जाते। आणि जवळपास साहिल, माफ करा मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, खरं तर टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील तितकंच महत्वाचं होतं आणि मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। ते ऐकून नक्कीच बरं वाटतं अशा सगळ्या गोष्टी होताना पाहून। पण कसं आहे की जोपर्यंत इतकं मोठं आंदोलन झालं नाही तोपर्यंत ना अटक होत होती, ना काही कारवाई होत होती, ना त्याच्यावर काही पावलं उचलली जात होती।
आपण बघतोय की नीट असो, टीईटी असो, सीबीएसई असो, जेईई असो, सगळ्या प्रकरणांमध्ये मोठा घोळ होत होता आणि तो की 1-2 वर्ष नाही, गेले कित्येक वर्ष होत आहे. आता जर तुम्ही बघितलं, कॉक्रोच जनता पार्टीने आता आपल्याच प्रधानमंत्र्यांचे 6 व्हिडिओ त्यांनी आता ट्विट केलेत आणि त्या 6 व्हिडिओमध्ये दाखवलंय की दरवर्षी आपले प्रधानमंत्री आश्वासन पार्लमेंटमध्ये देतात पण कारवाई होत नव्हती. आता बघितलं तर फास्ट ट्रॅक कोर्ट काढले, आता अटक होतीये, आता 47 NTA लोकांच्या बदल्या काहींना बडतर्फ करण्यात आलंय. हे सगळं आता झालंय, ह्याच्या आधी फक्त बडबड होत होती. याच्याच वरनं दिसतंय आपल्याला की नुसतंच जोपर्यंत पेटून उठत नाही लोक तोपर्यंत कारवाई होत नाही. आता इतकी माथी भडकल्यानंतर या सरकारने कारवाई केलेली आहे. अगदीच अंजलीताई, जसं की आपण उल्लेख केलात की खूप वेळ लागला या गोष्टींना. टीईटी परीक्षा पेपर फुटीत देखील वेळ लागलेला आहे. अगदी महिनाभर हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता. नाही, आपल्याला तर माहितीच आहे, पोलिसांना हवं ते चकवे देत असतात. आता जर तुम्हाला आठवत असेल ते संतोष देशमुख याच्यातला तो शेवटचा आरोपी आज तगायत मिळाला नाहीये. जसं अशोक खरातची बायको जी फरार होती ती देखील मिळाली नव्हती. यांना हवं तेव्हा लोक सापडतात आणि नको असतं तेव्हा लोकांना लपवलं जातं. हे आपण परत परत बघतो. तर ही काही म्हणजे मी नाही म्हणत की पोलिसांना मिळत नाहीत ही लोक, त्यांना शोधायचीच नसतात असंच कुठेतरी वाटायला लागलं. अगदीच अंजलीताई, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल. तर या ठिकाणी टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्रावर. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील हाच तो मुख्य आरोपी आहे. जय महाराष्ट्राकडे या आरोपीचा एक्सक्लुझिव्ह फोटो हाती लागलेला आहे. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील हा मुख्य आरोपी, त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. पाटणा इथे भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई झालेली आहे. यावर आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण. विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, खरं तर महिनाभराच्या या सगळ्या प्रयत्नानंतर टीईटी पेपर फुटीतील हा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आता या मुलांनी आंदोलन सुरू केलं म्हणून याला आपण बघितलं की तातडीने पोलिसांनी हालचाली केलेल्या आहेत. आता महिना होऊन गेला आणि अजूनपर्यंत ह्यांना हे पेपर फुटीचे लोक मिळालेले नव्हते. म्हणजे हे जर आंदोलन झालं नसतं तर एवढा सिरियसनेस त्यातला कळाला नसता. तेव्हा गृह खातं आणि पोलीस खातं जे काम करते ते त्याची प्रोसिजर किती हळू आहे, म्हणजे त्याच्यातलं गांभीर्य कोणालाच नाही आहे. आणि आता ही पेपर फुटी वारंवार व्हायला लागलेली आहे. परंतु हे जे दिल्लीला आंदोलन सुरू झालं आणि त्याचं लोण संबंध देशभर पसरलं, महाराष्ट्रात पसरलं, मुंबईत पसरलं आणि त्यानंतर याचं गांभीर्य लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून पोलीस खातं सुद्धा खडबडून जागं झालंय आणि त्यांना असं वाटलं आता हे मुलं काही स्वस्त बसणार नाही आहेत. प्रत्येक ह्याच्यात तो असं पेपर फुटीचे प्रकरण व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यातलं गांभीर्य कळाल्यामुळे हे गुन्हेगार पकडले गेलेले मला वाटतात. अगदीच विद्याताई, आता हे महाराष्ट्रापुरतं झालं, देशभरातील जो मुद्दा उपस्थित होतोय नीट पेपर फुटी प्रकरणाचा, आता त्यावरून देखील सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, तेच मला म्हणायचंय की मुलं तिथे सोनम वांगचूक उपोषणाला बसले. जवळजवळ 25 दिवस त्यांचं उपोषण चाललं आणि त्यानंतर तिथे जे लोक मुलं, तरुण मुलं, युवक, विद्यार्थी जे गोळा व्हायला लागले, त्याच्यानंतर संबंध आणि ते संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विरोधकांनी लावून धरला आणि सभागृहाचं कामकाज सुद्धा ठप्प झालंय की आधी तुम्ही या पेपर फुटीचे जे आणि शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घ्या म्हणून हे सगळं झालंय. नाहीतर अजूनही याच्यात एवढंसं काही झालं नसतं असं मला वाटतंय. अगदीच विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर या ठिकाणी टीईटी पेपरफुटी प्रकरणातील हा मुख्य आरोपी, त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. थरारक अशी कारवाई करत भिवंडी पोलिसांनी या मुख्य आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे. आता त्याच्यासोबत आणखी काही त्याचे साथीदार या पेपरफुटी लीक प्रकरणात खरं तर सामील आहेत का याचा शोध घेतला जाईल. कशा प्रकारे त्यांनी हे पेपरफुटीचा
खरं तर सापळा रचला हे देखील तपासलं जाईल. तपासाला आता एकूणच टीईटी पेपर फुटीच्या संदर्भात वेग येण्याची मोठी शक्यता आता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरजजी, महिनाभरानंतर खरं तर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे टीईटी पेपर फुटी प्रकरणात. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणीही असेल त्याला आमच्या सरकारकडनं खैर नाही. त्याला दोषींना शिक्षा दिली जाईल, कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावरती केली जाईल. हे महायुतीचं सरकार आणि या सरकारमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अगदीच सूरजजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत या ठिकाणी नीलमताई गोरे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, महिनाभराचा हा प्रयत्न, पोलिसांच्या ताब्यात टीईटी पेपर फुटीचा मुख्य आरोपी आलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळामध्ये आता असं आहे की केंद्र सरकारने काल जाहीर केलेलं आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, की अजून कडक कायदा हा लागू केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठा दंड होणार आहे, मोठी शिक्षा होणार आहे. खरं सांगायचं तर काही कायद्यांच्या मधल्या त्रुटी आपल्याला काही वर्षांनी लक्षात येतात. त्या दृष्टीने आता हा आरोपी पकडलेला गेला हे निश्चितच चांगलं सूचिन्ह आहे, आवश्यकच कारवाई आहे. पोलिसांनी त्या आरोपीच्या मधून अजून धागेदोरे समोर येतील आणि त्यांच्या पाठीमागे कोणी सूत्रधार असतील तर त्यांना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे. दुसरं मला सांगावं असं वाटतं की जसे हे पेपर फुटीचा गुन्हा आहे तसे यांनी कट कारस्थान करून हे पेपर फोडलेले असल्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या नवीन कलमानुसार कट कारस्थानाचे सुद्धा त्याच्यावर कलम लागली पाहिजेत अशी माझी पोलिसांना सूचना आहे. आणि पोलिसांनी ही जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये अजून वेगाने पुढे त्याला गती राहील आणि लवकर चार्जशीट दाखल व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. अगदीच. आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो की शिक्षण व्यवस्थेबाबत. आता ही व्यवस्था अशी कधी होणार की असे प्रकार पुन्हा घडू नयेत? मुळामध्ये असं आहे की खूप वर्षापासून जे धागेदोरे आणखीन जे वेगवेगळ्या वीक लिंक्स किंवा दुर्बल पद्धतीने अनेक लोक खरे बाहुबली आर्थिकदृष्ट्या असतात त्यांचे दलाल हे सगळ्या उच्छाद मांडत असतात. तर ते जे वेगवेगळे लोकांची लिंक आहे, जाळं आहे, कट कारस्थान करणारे लोक आहेत, ते जसजसे पकडले जातील तसतसं याच्यावरती बंधन येऊ शकेल असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सरकारने वारंवार प्रयत्न केलेले आहेत की अशा पद्धतीने पेपर फुटू नयेत, पण ते फुटताच कामा नये या दृष्टिकोनातून मला तर वाटतं की आज जी पिढी रस्त्यावर उतरली आहे त्यातले काही लोक अधिकारी होतील त्यावेळेला त्यांना अजून कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रेरणा आणि स्फुरण असेल, कारण त्यांनी हे सगळं दुर्दैवी परिस्थिती अनुभवलेली आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्याचा तपास चालू राहिला तर लवकरच त्याच्यावरती आपल्याला आळा आलेला दिसेल. अगदीच. नीलमताई, खरं तर हा जो आरोपी आहे तो परप्रांतीय असल्याचं दिसतंय. मग एखादा परप्रांतीय महाराष्ट्रात असं काही कारस्थान घडवून आणू शकतो. पोलिसांची आता नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? परप्रांतीय असो, परदेशी असो किंवा कुठलाही असो, मुळात समाजकंटक किंवा गुन्हेगार किंवा संशयित गुन्हेगार हे सगळेजण त्यांचं काही प्रांत असण्यापेक्षा सुद्धा 2-3 व्यक्ती त्याच्यातले असतात. शेवटी ते लीक करणारे लोक, त्याची माहिती देणारे लोक स्थानिक सुद्धा असतात. त्यामुळे स्थानिक का परप्रांतीयाच्या मध्ये मात्र एक पाहिलं पाहिजे की या लोकांना बळ देणाऱ्या अजून काही शक्ती इतर प्रांतात आहेत का, त्याच्या पाठीमागे सूत्रधार आहेत का कोणी, आणि तसं असेल तर त्या राज्यांनी सुद्धा तशी उपाययोजना करणं अपेक्षित आहे. अगदीच. नीलमताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.